नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी। तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण ना मस्त सोया व्हेज बिर्याणी बनवलेली आहे आणि जे कोणी नॉनव्हेज खात नाहीत ना त्यांनी तरी ही बिर्याणी नक्की खावी। अगदी मस्त सेम सोया बिर्याणी ही नॉनव्हेज सारखीच लागते, पण नॉनव्हेज नाही। तर आता कसं आहे माहिती आहे का, जे कोणी नॉनव्हेज बिर्याणी खातात ना त्यांनी तरी ही बिर्याणी एकदा नक्की ट्राय करलंच पाहिजे। आणि जर त्यांनी एकदा अशा प्रकारची बिर्याणी खायला सुरुवात केली ना की नॉनव्हेज बिर्याणी तरी विसरूनच जातील। तर मंडळी, आज आपण ना काही खास पदार्थ घालून, काही खास पौष्टिक भाज्या घालून ना ही बिर्याणी मस्तच बनवलेली आहे। तर आता ही बिर्याणी कशी बनवायची म्हटलात तर चला मग आता सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा मी इकडे बिर्याणी राईस घेतले। तर तुम्ही हवं असल्यास बिर्याणी राईसमध्ये खूप सारे प्रकार असतात, त्यामधला कोणताही एक प्रकार घेऊ शकता। तर मी इकडे साधाच बिर्याणी राईस घेतले 1 ग्लास, आणि हे जे आहे 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। आणि त्यानंतर ज्या ग्लासाने आपण तांदूळ घेतो ना त्याच ग्लासाने आपण इकडे पाणी घ्यायचं आहे। तर मी इकडे 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आणि पाणी घालून झाल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं असं तेल घालायचं, अर्धा चमचा इतकं, तेजपत्ता 2 घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि भात शिजायला ठेवायचं। तर हवं असल्यास कमी जास्ती पाणी तुम्ही करू शकता। आणि भात शिजू दे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात। तर आता इकडे मी काय केले, सर्वात पहिल्यांदा आपणाला भरपूर कोथिंबीर आणि पुदिना लागणार आहे। तर त्यामधलं थोडं पुदिना कोथिंबीर मी बारीक कट करून घेतले आणि आलं लसूण आणि मिरचीची पेस्टसुद्धा घेतली आणि दहीसुद्धा घेतले। तर आता काय करायचं, सोयाबीन जे आहेत गरम पाण्यामध्ये भिजवायचे आणि त्याच्यातलं सगळं पाणी गाळून ना मग सोया जे आहेत एका साईडला बाउलमध्ये घ्यायचे। त्यामध्ये मग जे पेस्ट केलेलं असतं आलं मिरची आणि लसूणचं ते घालायचं, त्यानंतर कोथिंबीर घालायची, पुदिन्याचं पानं घालायची आणि त्यानंतर मग दहीसुद्धा घालायची आणि त्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि वरून थोडासा बिर्याणी मसाला घालायचा। आता हे सगळं आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत। तर आता चांगलं मिक्स करून याला आपण 15-20 मिनटं रेस्ट करायला ठेवूयात। तर आता जोपर्यंत आपण बाकीची तयारी करू ना, चांगलं आपलं 15-20 मिनटं रेस्ट करायला राहील सोया। तर आता काय करायचं, नेक्स्ट कांदा चिरून घ्यायचा। तर आता इकडे मी कांदा भरपूर घेतलेला आहे, 2 ते 3 कांदे मी इकडे घेतले आणि कांद्यांना जो आहे उभं चिरलं। आणि आता हा कांदा आपण तळायला घेणार आहोत। तर आता बिर्याणीमध्ये ना सर्वात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट असतं तो हा फ्राय केलेला कांदा। यानेच ना आपली बिर्याणी अगदी मस्त चविष्ट लागते। तर नॉनव्हेज बिर्याणीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलात असाल की अशा प्रकारे जे ब्राऊन कलरचा कांदा असतो ना तो खूप छान लागतो। तर आता व्हेज बिर्याणीमध्ये सुद्धा आपण तेच टेस्ट देणार आहोत। त्यासाठी मी इकडे कांदा जो आहे भरपूर तळून घेतला आणि तळून घेतल्यानंतर जे शिल्लक तेल असतं ना ते साईडला ठेवायचं आणि भाजीमध्ये वगैरे तुम्ही वापरू शकता। तर आता तुम्ही बघत आहात गॅसचे फ्लेम मी थोडं मोठं केले आणि पटपट कांदा भाजून घेतला, तळून घेतला। तर आता तो साईडला ठेवायचा, तोपर्यंत तो थंड होऊन कुरकुरीत होतो। आणि त्याच पातेल्यामध्ये मग इथे मी 1 चमचा तेल, 1 चमचा तूप घेतले, काही खडे मसाले घेतले, बिर्याणी फूल, लवंग आणि जिरं, वेलदोडे, काळी मिरी, दालचिनी आणि तेजपत्ता। तर इतके सारे खडे मसाले घेतले मी आणि त्यानंतर मग जे आपण सोयाबीन जे आहे मॅरिनेट करत ठेवलं होतं ते घ्यायचं आणि यामध्ये ना मिक्स करायचं। आता चांगलं याला हलवून घेऊयात आणि त्यानंतर मग यामध्ये काय करायचं, आपण काही भाज्या घालायच्या। तर आता तुमच्याकडे कोणत्याही पौष्टिक भाज्या असतील त्या सगळ्या तुम्ही घालू शकता। तर मी इकडे सर्वात पहिल्यांदा थोडासा कांदा घातला आणि गाजर घातले आणि ढबू मिरचीसुद्धा होती माझ्याकडे म्हणून ढबू मिरचीसुद्धा घातले आणि टॅमॅटोसुद्धा घातले। तर आता एवढ्या साऱ्या भाज्या सोयाबीन वगैरे ना घातलं ना की आपली बिर्याणी अजून जास्त छान टेस्ट येते। तर आता या भाज्या लवकर शिजण्यासाठी मी इकडे चवीपुरतं मीठसुद्धा घातलं। तर आता हे सगळे पदार्थ आपण चांगले मिक्स करून घेऊयात आणि याला लवकर शिजण्यासाठी आपण यामध्ये काय घालूयात, थोडंसं पाणी घालूयात। आणि पाणी घालण्याआधी यामध्ये आता काही मसाले घालूयात। तर आता मसाल्यांमध्ये मी सर्वात पहिल्यांदा थोडासा चिकन मसाला घातले, थोडासा बिर्याणी मसाला घातले, थोडा म्हणजे 1-1 चमचा तरी असेल, आणि कसुरी मेथी घातली आणि त्यानंतर चिमूटभर हळदसुद्धा घातली, लाल मिरची पूडसुद्धा 2 चमचे घातले आणि त्यानंतर मग 1 चमचा धनेपूड घातले आणि मग त्यानंतर याला चांगलं मिक्स करून घेतले। तर आता हे मिक्स करत असताना गॅसचं फ्लेम जे आहे ते बारीकच ठेवायचं आणि जेव्हा आपण आता यामध्ये पाणी घालू ना तेव्हा मात्र गॅसचं फ्लेम थोडंसं मोठं करायचं आणि याला लवकर शिजायला द्यायचं। तर आता आपण काय करूयात, हे शिजू देत, याला आपण आता असंच गॅसवर ठेवूयात साईडला।
तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. तर आता बाकीच्या तयारीमध्ये तुम्ही काय म्हणत असाल तर आपल्याला कोथिंबीर पुदिना वगैरे जास्त प्रमाणात लागतो. तोपर्यंत ना कोथिंबीर आणि पुदिना तोडून घ्यायचा आणि त्यानंतर मग राईस जो आहे चांगला शिजलेला असतो. आणि याला ना एक सर्वात महत्त्वाची टिप्स सांगते. राईस जर तुम्हाला खुला हवा असेल तर काय करायचं, जेव्हा हा राईस बनून तयार होतो ना तेव्हा फॅनच्या खाली ना याला ठेवायचं. एक अर्धा तास फॅनच्या खाली ठेवायचं आणि एक अर्धा तास फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायचं. त्यामुळे ना आपला राईस जो आहे अगदी खुला असा होतो. तर आता लेअरिंग बनायला मी सुरुवात केले. तर आता सर्वात पहिल्यांदा मी थोडी भाजी काढून घेतली साईडला आणि बाकीची भाजी तेवढी खालच्या लेअरला ठेवली. त्यानंतर मग त्यावरती राईस घातले. त्यानंतर मग आपण फ्राय केलेला कांदा घातला आणि त्यानंतर मग पुदिना घातले, कोथिंबीर घातले, थोडंसं लिंबूसुद्धा पिळला आणि त्यानंतर मग फूड कलर तुमच्याकडे कोणताही असेल, केशरी, पिवळा वगैरे कोणताही, तो घालायचा आणि मग त्यानंतर गरम मसाला थोडासा घालायचा. तर अशा प्रकारे आपली पहिली लेअर झाली. आता आपण दुसरी लेअर बनवूया. सेम अशा पद्धतीनेच लेअर बनवायची आहेत. परत कितकाच काय, दुसऱ्या लेअरला आपण थोडंसं चवीपुरतं मीठसुद्धा घालणार आहोत. कुठे कमी झालं असेल मीठ तर ते चांगलं लागतं, तर सेकंड टाईमला थोडंसं मीठ घाला. तर आता सेम जशी आपण पहिली लेअर बनवली तशीच बनवायची. पहिला भाजी घालायची, भात घालायचा, त्यानंतर मग पुदिना, कोथिंबीर, फ्राय केलेला कांदा आणि फूड कलर, त्यानंतर लिंबू पिळायचा थोडासा. तर अशा प्रकारे मी 3 लेअरचा राईस हा बनवलेला आहे. आणि सर्वात शेवटी जे आहे ते काय करायचं म्हटलात तर गरम मसाला थोडासा घालायचा आणि त्यानंतर मग यावरती ना मस्त अशी हिरवी मिरची तोडून घालायची आणि सर्वात महत्त्वाचं तूप घालायचं. तर हे शेवटचा जो टिप आहे ना तूप घालणे, हे नक्की करा. त्याने बिर्याणीला ना छान टेस्ट पण येते आणि सुगंधसुद्धा बिर्याणीला छान येतो. तर आता हे सगळे पदार्थ घातल्यानंतर तवा थोडासा गरम करून घ्यायचा आणि गरम म्हणजे गॅसचा फ्लेम बारीक ठेवायचं आणि तवा ठेवायचा त्यावरती आणि मग त्यावरती मग आणि आपलं बिर्याणीचं भांडं ठेवायचं आणि ही बिर्याणीचं भांडं जे आहे पूर्ण कवर करायचं, प्लेट ढाकायची आणि मग साधारणतः आपण याला 5 ते 6 मिनटं बारीक गॅसच्या फ्लेमवरती असंच तव्यावर ठेवून द्यायचं आणि त्यानंतर मग गॅस बंद करून नंतर तुम्ही बघतच आहात मस्त खिला आपला राईस तयार होतो. तर जेव्हा आपण गॅस बंद करतो ना त्यावेळेला मात्र त्या 10 मिनटं जे आहे परत त्याला तसंच ठेवायचं आणि त्यानंतर मग जेवणासाठी सर्व करायचं. मस्त सेम हॉटेलसारखी बिर्याणी बनून तयार होते. नॉनव्हेज बिर्याणीसुद्धा विसराल अशी बिर्याणी होते. तर आता आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर बिर्याणीचा व्हिडिओ आवडला की व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी जास्तच आवडली तर शेअरसुद्धा करा. आणि मग त्यानंतर काय, कोणताही रायता घ्या किंवा लिंबू घ्या, कांदा घ्या आणि मस्त खायला बसा. तर चला मग भेटू पुन्हा अशाच चमचमीत झणझणीत रेसिपीजसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा.